नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परराज्यातील भाविकांनी राडा घातलेला आहे। दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्याने राडा घालण्यात आला। दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला गेला आहे। मंदिराच्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांना चोप देण्यात आलेला आहे। सर्व भाविकांना लाईन मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन चालू होतं। असं असताना सुद्धा भाविकांची एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा तो खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहेत ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आतमध्ये कॉल दिल्यानंतर आमचा संपूर्ण सिक्युरिटी स्टाफ आणि आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले, गर्दी पांगवली त्या ठिकाणी। त्याच्या एक चुकीचा प्रकारे प्रचार केला झाला की देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली, पण तसं काही झालेलं नाही। वस्तुतः त्यांना प्रोव्होक केलं गेलं, भानगड करण्यासाठी त्यांना म्हणजे उद्दीपित केलं गेलं असं माझं मत आहे। अंतराळवीर शुभांशु शुक्ला दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। ढोल ताशांची